आपल्या सगळ्यांना आनंदी जगायचं आहे आणि आनंदी जगण्यासाठी आपण 100 गोष्टी करत असतो, प्रत्येक वेळेला वेगवेगळे प्रयत्न करतो आणि आपल्या असं लक्षात येतं की नाही, काहीतरी नाही होते. मग मी आज एक असा मार्ग सांगणार आहे ज्याने आपण 100% आनंदी असणार आहोत, कायम आनंदी राहू शकणार आहोत. आणि ते आहे कृतज्ञता व्यक्त करणं, ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड ही अशी गोष्ट आहे ज्याच्या माध्यमातून आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. हे सगळं आज व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रेशी सोबत. ग्रॅटिट्यूडचा अर्थ आपण आभारी असणं आहे. आपण कृतज्ञता व्यक्त करतो आहोत आणि याचा अर्थ असा होत नाही की माझ्या आयुष्यात काही कष्ट नाहीये, काही त्रास नाहीये, दुःख नाहीये, असं अजिबात नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी डिफिकल्टीज, काहीतरी त्रास ह्या असणार आहेत, ह्या असतील. पण हे असतानाही आपण कृतज्ञता जेव्हा व्यक्त करतो ना, त्यावेळेला आपल्याला आनंदी होण्याच्या मार्गावर आपली वाटचाल सुरू असते. आज आपलं काय झालंय माहितीये का, की आपल्याला ना ज्या गोष्टी नाहीयेत त्या गोष्टींवरती फोकस करायची सवय लागलेली आहे. मग ते आपल्या वातावरणामुळे असेल, सोशल मीडियामुळे असेल, अनेक कारणं असू शकतात त्यामागे. पण आपल्याला सवय लागलेली आहे मिसिंग आउट. सगळं छान आहे आणि काळा डाग आपल्याला दिसतो. पांढऱ्या स्वच्छ भिंतीवरती आपल्याला पांढरी स्वच्छ भिंत दिसायच्या ऐवजी काळा डाग दिसतो. फक्त त्याचा अर्थ असा आहे की दॅट इज मिसिंग. तो डॉट आपल्याला दिसत राहतो आणि ही आपली आता वृत्ती होत चालली. हीच आपल्याला कुठेतरी बदलायची आहे आणि ही जर बदलायची असेल तर त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हा एक मार्ग आहे आणि हा मार्ग 100% आपल्याला पांढरी भिंत बघायला शिकवणार आहे. हे जर आपण रोज केलं तर आपण पॉझिटिव्हिटी असेल, मानसिक स्वास्थ्य असेल, या सगळ्याच्या वाटचालीवरती आपण असणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी रोजच्या जीवनात अंगीकारायच्या आहेत. काय करायचं? सगळ्यात पहिले 3 गोष्टीने आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे रोज किमान एक कृतज्ञता आपल्याला लिहायची आहे. आपण थँक्यू म्हणूया, आपण आभार मानूया अनेक गोष्टींचे जे आपल्या आयुष्यात आहेत. आपलं जे आयुष्य आहे ना, ते बऱ्याच जणांचं कदाचित स्वप्न आयुष्य असतं. आपल्याला वाटतं की अरे हे नाहीये, ते नाहीये, बऱ्याचदा आपण कुरकुर करतो. काही लोकांसाठी आपल्यासारखं जगणं हे स्वप्न असू शकतं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत ज्याबद्दल आपण आभार व्यक्त करायला पाहिजे आणि आपण ते करत नाही. त्यामुळे रोज आभार व्यक्त करा. आपण चांगल्या पद्धतीने श्वास घेऊ शकतो आहेत, आपल्या हात दोन्ही चालतात, याबद्दलही आपण आभार मानले पाहिजेत. आपल्या आयुष्यात खूप चांगली लोक आहेत, आपल्याला वेगवेगळे अनुभव येत आहेत, त्याबद्दल आपण आभार मानला पाहिजे. सगळ्यात दुसरं मला जे करायचं आहे, ज्याच्यानी माझं कृतज्ञता वाढणार आहे किंवा आनंद वाढणार आहे, ते म्हणजे कोणाला तरी चांगलं म्हणा, ऍप्रिशिएट करा. ठरवून एका व्यक्तीला रोज ऍप्रिशिएट करा. एकाच व्यक्तीला नाही, वेगवेगळ्या व्यक्तींना. आणि हे ऍप्रिशिएट करत असताना, चांगलं म्हणत असताना मनापासून चांगलं म्हणा. वरवर तोंड देखलं नको. कोणीतरी छान दिसतंय, कोणीतरी स्माइल छान करतंय, सांगा ना त्याला, काहीच हरकत नाहीये. बघा, आपण जेव्हा आनंद दुसऱ्याला देतो ना, तो आपल्याकडे परत वापस येणार आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट ऍप्रिशिएट करा, दुसऱ्यांना चांगलं म्हणा. दुसऱ्यांमधल्या चांगल्या गोष्टी आपण या निमित्ताने बघायला लागतो आणि मग ती आपली सवय होईल आणि त्यातनंच आपण आनंदाच्या वाटचालीवर. तिसरं जे मला करायचं आहे ते आज दिवसभरात 3 अशा कोणत्या गोष्टी घडल्या आहेत ज्या मला छान वाटलेल्या आहेत. चांगल्या घडलेल्या गोष्टी मला लिहायच्या आहेत. बऱ्याचदा असंही होईल काही वेळेला की नाहीच घडल्यात, चांगल्या नाहीच घडल्यात असं आपल्याला वाटेल. पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, घटना घडतायत त्यात चांगल्या किंवा वाईट हे आपल्या दृष्टिकोनावरती ठरणार आहे. त्यामुळे जे काही घडलं त्यात काही ना काहीतरी नक्की चांगलं असणार आहे, ते आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे आज काहीच चांगलं झालं नाही असं म्हणता कामा नये. आपण जे काही घडलेलं आहे त्यामध्ये काय चांगलं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. या 3 गोष्टी जर का आपण रोज केल्या तर आपण आनंदाच्या वाटेवरती आहोत, यात काही शंका असणार नाहीये. असं आपलं ग्रॅटिट्यूड किंवा ऍप्रिसिएशन जे काही असेल ते नक्की लिहा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.